वळूयात पुढील बातमीकडे। माझ्या नाराजीच्या बातम्यांना पूर्णविराम देणं गरजेचं आहे। मी मनसेतच आहे, पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतोय। संतोष धुरी काय बोलतोय त्यावर मी रिॲक्ट करणं गरजेचं नाही। संतोष धुरी त्यांच्या दृष्टिकोनातून बोलतायत। पत्रकार परिषदेतून संदीप देशपांडे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। काहींनी तर अगदी अतिरंजित बातम्या दिल्या की संदीप देशपांडेंचा भाजपमध्ये प्रवेश सुद्धा झाला, अशाही काही बातम्या मी बघितल्या। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम देणं आवश्यक होतं। बरं, काही लोकांनी असंही चालवलं की मला माध्यमांची बोलायला बंदी घातलेली आहे वगैरे वगैरे वगैरे। असा कुठलाही विषय नाही। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे, माझ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करतोय। मला असं वाटतं संतोष धुरी काय बोलतोय या प्रत्येक गोष्टीवर मी रिॲक्ट करण्याची गरज नाही। त्याचा एक दृष्टिकोन असू शकतो, प्रत्येक माणसाचा एक दृष्टिकोन असतो। आता इथे एवढे सगळेजण आहेत, प्रत्येकाचा एकच कॉमन दृष्टिकोन असेल असं नाही। त्याचा एक दृष्टिकोन आहे, माझा एक दृष्टिकोन आहे। तो त्याच्या दृष्टिकोनातून बोलतो, मी माझ्या दृष्टिकोनातून बोलतो। जसं आपण म्हणतो, आपण लहानपणी गोष्ट वाचलेली, हत्ती जो शेपटीला हात लावतो त्याला वाटतं हत्ती शेपटीसारखा आहे, जो खांबाला हात लावतो त्याला वाटतं हत्ती खांबासारखा आहे। पण तसं काही नसतं, हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा भाग असतो।